नमस्कार मित्रांनो, मराठी योजना यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आता 5 लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत. आता ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत, या अपात्र लाडक्या बहिणीचे आता पैसे परत घेणार आहे का सरकार? या संदर्भात सरकारने स्पष्ट माहिती जी आहे ते दिलेली आहे. काय माहिती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासनातर्फे येथे महत्त्वपूर्ण अशी माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. इथे पाहू शकता, लाडक्या बहिणीचा लाभ परत घेणार नाही अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. काय महत्त्वपूर्ण माहिती आहे ते समजून घ्या. तर इथं पाहू शकता, कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. तसेच पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यात शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत देण्यात आलेली लाभांची रक्कम परत घेतली जाणार नाही, असे विभागाने स्पष्ट केले आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात आला. मात्र योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आढळून आल्याने शासनाने पडताळणी प्रक्रिया राबवली. या अंतर्गत पात्र न ठरलेल्या महिलांचा सन्मान निधी परत घेण्यात येणार नसून अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे, अशी माहिती सरकारने येथे दिलेली आहे. तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. समजली असेल तर लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.